सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अबब 3 महिन्यातच उखडला सिमेंटचा रस्ता। खात येथे निकृष्ट दर्जाचा बनला, सिमेंट रोडची चौकशी करा। माजी सभापती ठवकर, 3 महिन्यातच उखडला सिमेंट रोड। 30 लाख रुपयांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार का? मौदा तालुक्यातील खात अदासा रोडला 30 लाख रस्त्याकरिता मंजूर असून त्या रस्त्याचे जिल्हा परिषद मार्फत टेंडर प्रोसेस करून बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती। परंतु त्या सिमेंट रस्त्याची बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचं गावातील नागरिकांनी तसंच माजी सभापती यांनी केली। हा रस्ता 30 मीटरचा असून या रस्त्याचे पूर्ण काम 3 महिन्यापूर्वीच करण्यात आले होते। नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत खात मौदा येथे 3 महिन्यापूर्वी अत्यंत निकृष्ट दर्जाचा सिमेंटचा रोड बनला असून 3 महिन्यातच हा सिमेंट रोड उखडला असून या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचं दिसून येत आहे। अशा निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रोड भ्रष्टाचाराची मुख्य अधिकारी नागपूर यांनी चौकशी करून संबंधित दोषी कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी मौदा पंचायत समितीचे माजी सभापती राजकुमार ठवकर यांनी केली आहे। तक्रारीनुसार गावकऱ्यांच्या अर्जासह ठवकर यांनी मुख्य अधिकारी सौंदर्या शर्मा यांनी दिलेल्या निवेदनात तक्रार केली आहे की 30/14 हे हेड मधून 3 महिन्यापूर्वी खात येथे बांधण्यात आलेल्या सिमेंट रोड मध्ये रेतीचा वापर जास्त झाला असून त्यात निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरण्यात आले। तसंच या सिमेंट रोडची दबाई व्यवस्थित न केल्याने जागोजागी या सिमेंट रोडची गट्टी उखडली आहे। सिमेंट रोडचे बांधकाम नंतर त्यावर पाणी सुद्धा मारले नसल्याचा आरोप खात गावातील नागरिकांनी केला आहे। सिमेंट रोडचे बांधकाम एस्टिमेट प्रमाण न केल्याने 3 महिन्यातच हा रोड उखडला आहे। त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाचे सिमेंट रोडचे काम करणारे ठेकेदार, संबंधित देखरेख करणारे इंजिनियर व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून मुख्याधिकारी यांना दिली आहे। हा रस्ता 30 लाखाचा असून जिल्हा परिषद मार्फत टेंडर मध्ये देण्यात आले होते, म्हणून या रस्त्याचे बांधकाम करत असताना ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती। त्यामुळे ग्रामपंचायतचे कर्मचारी किंवा ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी या रस्त्याची पाहणी केली नाही। सदर रस्ता जिल्हा परिषद मार्फत करण्यात आले होता। रस्ता चुकीचा झाला असल्याचं कंत्राटदारांना कार्यवाही करण्यात येईल असं माधुरी वैद्य सरपंच म्हणाले। अदासा रोड तुकाराम महाजन ते अजय अग्रवाल लेआउट पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले। तो रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचं जिल्हा परिषदच्या अधिकारी यांनी चौकशी दरम्यान दिसून आले। जिल्हा परिषद सदस्यांनी त्या कामाकडे लक्ष दिले असते तर निकृष्ट काम झाले नसते, परंतु असे न करता कंत्राटदारांची पाठ रखडल्याचे दिसून आले। रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावरही कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करील। राजकुमार ठवकर, माजी पंचायत समिती सभापती मौदा। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नागपूर।